अवधूतजी, मला तुम्हाला प्रश्न करायचा आहे याच संदर्भातला, की पुण्यामध्ये एक वेगळं चित्र आम्हाला पाहायला मिळालं, की राज्याचे उपमुख्यमंत्री आणि त्या ठिकाणी असलेले पालकमंत्री अजितदादा विरुद्ध देवेंद्र फडणवीस एकमेकांवरती टीका टिप्पणी करत होते. एक मुलाखत मला पाहिलेली आठवते आहे देवेंद्रजींची. देवेंद्रजी म्हणतात, आमचं काम बोलतं आणि त्यांचे अजितदादा बोलतात. हे नेमकं काय होतं? पहिली गोष्ट पुण्याचा किंवा पिंपरी चिंचवडचे कारभारी बदला असं दादांचं जे स्टेटमेंट आहे, हां. मी त्यांना एक आठवण करून देतो. म्हणजे विषय पुण्याचा आहे म्हणून सुरेखा पुणेकर आठवल्या आणि त्या सुरेखा पुणेकरांची एक लावणी आहे, कारभारी दमान जरा घ्या दमानं. तर कारभारी तुम्ही जरा दमानं घ्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दमानं ह्यासाठी की 15 तारीख झाल्यानंतर उद्यापासून हे सगळ्या इलेक्शन संपणार आहेत. बरं. त्यानंतर पुढची 4 वर्ष ना लोकसभेची ना विधानसभेची इलेक्शन आहे. अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत. शेवटी 4 वर्ष हे राज्य आपल्याला पुढे चालवायचं आहे. आम्ही एकत्रच चालवणार आहोत. ही जी इलेक्शन्स कार्यकर्त्यांचे आहेत, एकदा संपल्यानंतर सर्वजण, मग शिंदेसाहेब असोत, देवेंद्रजी असोत किंवा अजितदादा असोत, या महाराष्ट्राच्या 14 कोटी लोकांच्या विकासासाठी एकत्र येऊन काम करणार आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.